बाहेर धो-धो पाऊस पडतोय आणि घरामध्ये छान छान खाण्याच्या फरमाईशी सुरू झालेल्या आहेत. मग आज आपण बनवलेला आहे मूग डाळीचा हलवा. याला काही 2 तास लागले नाही हं शिजायला. अगदी 15 मिनिटामध्ये हा मूग डाळ हलवा शिजून तयार झालेला आहे. विश्वास बसत नाहीये. हो खरंच, आपण याचं प्रीमिक्स तयार केलंय. चला बघूया कसं केलंय ते. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. यासाठी आपण घेतलेले आहे 2 वाटी मूग डाळ, जी आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन तिला पाणी निथळायला ठेवणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. आता ही डाळ आपण पाणी निथळायला ठेवलेलं आहे. पाणी यातलं छान व्यवस्थित निथळून गेलेलं आहे. आता याला आपण कोरड्या कॉटनच्या कपड्यावरती पसरवणार आहोत आणि साधारण एक 15 मिनिटं आपण हिला पंख्याखाली देखील वाळवलेली आहे. यातलं पाणी सगळं छान व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आपण भाजायला घेणार आहोत. हिला छान खमंग अशी भाजायची आहे. यातला ओलावा सगळा निघून जावा एवढाच काय तो त्यामागचा उद्देश, जेणेकरून आपल्याला ती मिक्सरला दळायला सोपी जाईल. हे बघा, अशा पद्धतीने हिला छान आपण खरपूस भाजून घेतलेली आहे. इथे आपण डाळ भिजवून तिला वाटून अशा पद्धतीने हा मूग डाळ हलवा करणार नाही आहोत. ती अगदीच पारंपरिक पद्धत आहे, पण त्यातही आपण इन्स्टंट काय बनवता येईल ते बघतोय. म्हणून आपण ही छान भाजून घेतली आहे. आता हिला मिक्सरला दळून घेतलेली आहे. रवाळ अशी आपल्याला ही दळायची आहे, खूप याचा पावडर करायचा नाहीये. हे बघा अशा पद्धतीने. आता हे पावडर केल्यानंतरून मी ह्याला परत एकदा 5-10 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे 2 कप पावडर आपलं इथे तयार झालेलं आहे. डाळीचं पीठ तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण 2 कप पिठी साखर घालतोय. पिठी साखर आणि मूग डाळीचं जे मिश्रण होतं ते, त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे वेलची पूड घालतोय. यामध्येच आपल्याला 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रवा मिक्स करून आपण छान याला सुद्धा खरपूस भाजून घेतलेला आहे. याचा छान सुगंध यायला लागलेला आहे आणि हे मिश्रण देखील आपण आपल्या प्रीमिक्समध्ये मिक्स करतोय. यामध्येच मी इथे 5-10 काजू बदाम घेतलेले आहेत. ते सुद्धा तुपावरती छान परतून घेतलेले आहेत. अर्धा कप आपण इथे दूध पावडर मिक्स केलेलं आहे आणि परतून घेतलेले काजू बदामचे काप ते देखील आपण इथे आपल्या प्रेमिक्समध्ये मिक्स करतोय. हे बघा, हे संपूर्ण मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतोय. केसर असेल तर केसर टाकलं तर चालेल. मी इथे टाकलेलं नाही, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. झालंय आपलं प्रीमिक्स तयार. 1 कप प्रीमिक्स मी इथे घेतलेलं आहे. 3-4 चमचे तुपावरती आपल्याला हे प्रीमिक्स एक 2 ते 3 मिनिटं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. फुल गॅसवरती मी याला छान व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर गॅस कमी केलेला आहे आपण. 1 कप प्रीमिक्सला आपण 3 कप पाणी इथे गरम करायला ठेवलेलं. 3 कप पाणी आपण थोडं थोडं करून इथे यामध्ये मिक्स करणार आहोत. हे बघा, छान उकळलेलं पाणी होतं, ते थोडं थोडं करून आपण या शिऱ्यामध्ये टाकतो आहे. हे प्रीमिक्स ते पूर्ण पाणी शोषून घेईल आहे. मूग डाळ जेवढं पाणी असेल तेवढं सगळं शोषून घेईल आणि छान व्यवस्थित याला रंग देखील येईल आणि छान शिजेलही. एक 5 ते 7 मिनिटं मी इथे झाकण झाकून बंद केलेलं आणि हे बघा, अशा पद्धतीने ही डाळीने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि तूप सोडायला लागलेली आहे. ज्या वेळेला इथे तूप सोडायला लागलेली आहे याचा अर्थ आपला हलवा रेडी आहे. हे बघा, किती छान रंग आलेला आहे आणि चवीलाही खूप छान झालेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या सिटीतनं बघताय ते देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.